आपल्या दिवसाची सुरुवात नेहमीच होते काही ना काहीतरी स्केच पॅक करून किंवा फ्रेम करून. तर एक आपण फ्रेम गिफ्ट रॅप करून ठेवलेली आहे. अजून एक स्केच आपल्याला पॅक करायचं, ते आपल्या ऍक्च्युली स्टुडंटचं स्केच आहे, स्टुडंटनी काढलेलं आहे. तिला ऍक्च्युली कुरिअरचं माहिती नव्हतं, त्यामुळे आपण तिचं पार्सल पॅक करून कुरिअर करणार आहे. तर सगळ्यात आधी आपण बबल रॅप वगैरे करून घेतो आणि त्याच्यानंतरच बॉक्स पॅकिंग करतो, कारण सेफ्टी सगळ्यात इम्पॉर्टंट असते. त्यानंतर थोड्या वेळ आपण स्केच करायला बसलोय. सुंदर असं स्केच आहे, ते आज मी तुम्हाला दाखवणार नाही कारण कस्टमरने अजून परमिशन नाही दिली. कस्टमरची परमिशन आल्यानंतर कदाचित उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल स्केच कसं, आणि एकदम जबरदस्त मोठ्या साईजचं स्केच आहे. त्यानंतर मला आठवलं की बाहेरून मला थोडंसं सामान घेऊन यायचं होतं. कॅलेंडर साठी जे काही रॉ मटेरियल्स वगैरे लागते ते मला आणायचं होतं. मग ते मी आणायला गेलो आणि इथेच मला मिस्टर DIYचं स्टोअर दिसलं. म्हटलं जाऊन बघूया इथे काय काय मिळतं ते. तसं मी पहिल्यांदाच या स्टोअर मध्ये येणार होतो. तिथे एक भारीवाले पेन्सिल मला दिसली. जर मी लहान असतो तर नक्कीच पेन्सिल बाय केली असती. त्यानंतर एक भारीवालं घड्याळ मला दिसलं. खालचं तर भारीच आहे, पण वरचं तर मला जास्त आवडलं. हा कलर मला जरा जास्तच आवडला. एनिवे सामान वगैरे घेऊन मी आलो घरी. तेवढ्यात मला माझ्या मित्राचा कॉल आला. तो आमच्या इथेच आला होता मॅचेस खेळण्यासाठी. मग म्हटलं की त्यालाही भेटून येऊया, आणि ते जबरदस्त अशी टुर्नामेंट भरवली होती. त्यानंतर 2-3 तास मी मॅच बघत बसलो आणि त्यानंतर 9-10 वाजता घरी गेलो आणि नंतर बसलो मी डिजिटल आर्ट करायला. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की मी पूर्ण नाईट बसून डिजिटल आर्ट मध्ये काय बनवलंय ते. चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.